श्री स्वामी समर्थ। आज आहे 21 डिसेंबर 2025, वार आहे शुक्रवार आणि आजपासून सुरू होत आहे मार्गशीर्ष महिना। मार्गशीर्ष महिना म्हटलं तर अतिशय पवित्र असा महिना आहे। अर्थात प्रत्येक दिवस जर आपण सेवा केली तर तो दिवस पवित्रच मानला जातो। पण मार्गशीर्ष महिन्याचं विशेष महत्त्व आहे। या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो। प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी करून व्रत वैकल्य करत असतो आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि भरभरून आपल्याला आशीर्वादही देते। तर मैत्रिणींनो, या व्यतिरिक्त आपल्या जवळच्या केंद्रामध्ये अखंड नामजप सप्ताह, यज्ञ सप्ताह देखील सुरू होणार आहे। ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल त्यांनी आवर्जून आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन पारायण करावं। पण ज्यांच्या घराजवळ केंद्र नसेल त्यांनी घरी देखील गुरुचरित्र पारायण केलं तरी अर्थात आपल्यासाठी ते फलदायी ठरणार आहे। या व्यतिरिक्त ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही, म्हणजे काहीही करणं असतील, कामामुळे जमणार नसेल किंवा मग अन्य काही कारण असतील, तर आपल्या केंद्रामध्ये प्रहाराची सेवा देखील असते। त्याने देखील आपल्याला तेवढंच फळ मिळते असतं। जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही प्रहाराची सेवा घेऊ शकता। त्यासोबतच स्वामीचरित्र पारायण, नवनाथ पारायण, दुर्गा सप्तशती पारायण, होम हवन, यज्ञ सगळं काही या दिवसामध्ये होत असतं। त्यामुळे जवळच्या केंद्रामध्ये जाऊन त्याचा लाभ आवर्जून घ्यावा। त्यानंतर 4 तारखेला येत आहे दत्त जयंती। दत्त जयंती म्हणजे आपल्यासाठी जणू काही एक पर्वणीच आहे। त्यामुळे दत्त जयंतीसाठी देखील अनेकांनी काही सेवा सुरू केलेल्या आहेत, तर त्या सेवा देखील आपल्याला आवर्जून करायच्या आहेत। त्याविषयीची किंवा त्यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते देखील तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला काही सेवा करणं शक्य होणार नसेल तर कमीत कमी नित्यसेवेमधील दिलेली गुरुचरित्र अवतारणिका आणि स्वामीचरित्र अवतारणिका तरी आपल्याला या दिवसामध्ये किंवा आजपासून सुरुवात केली तरीही चालेल। आपल्याला ती अवतारणिका वाचायची आहे। त्यासोबतच गुरुचरित्रातील 9वा, 14वा किंवा 18वा अध्याय आहे, तो देखील तुम्ही वाचू शकतात। त्याचं सेपरेट पुस्तक मिळतं, ते आपल्याला घ्यायचं आहे। एखादाच अध्याय वाचायचा असेल तर मोठी पोथी काढून बसण्याची गरज नाही, कारण मोठी पोथी म्हटलं की तो परमपवित्र ग्रंथ आहे, 5वा वेद मानला जातो। त्यामुळे उठसूट आपण त्याला स्पर्श करू शकत नाही। म्हणून तुम्ही सेपरेट पुस्तक आणून तुमच्या घरी तो एक अध्याय वाचू शकता। तुमची जशी समस्या असेल तसा पद्धतीचे जर तुम्ही अध्याय वाचता तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून येतील। तर असो, यासंबंधी आपण फार जास्त बोलणार नाही, कारण त्याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे। आता विषय येतो तो मार्गशीर्ष महिन्याचा आणि त्यात सुरुवातीच्या 6 दिवसाचा म्हणजे काय, तर आजपासून देव दीपावली, मल्हारी मार्तंड षडरात्र उत्सव सुरू होत आहे। जसं नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण घटस्थापना करतो, तसंच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चंपाषष्ठीपर्यंत म्हणजे 6 दिवस आपण खंडेरावचा नावाने घटस्थापना करत असतो। अगदी तशाच पद्धतीने घटस्थापना केली जाते आणि या 6 दिवसामध्ये सेवा देखील केली जाते। आता तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून घटस्थापना केली जात असेल तर खूप चांगला गोष्ट आहे, पण ज्यांना कोणाला नव्याने सुरुवात करायची आहे ते देखील आवर्जून करू शकतात। पण अगदीच तुम्हाला असं वाटत असेल की अरे कोणीही समजा महिलाच असं असतं की सेवा करणारं दुसरं कोणी नसतं आणि मग महिलांना मासिक धर्म आला तर मग काय करायचं, आणि दरवर्षी ही प्रथा पाळलीच गेली पाहिजे। त्यामुळे जर तुमचं मन चलबिचल होत असेल तर नक्कीच तुमच्या घरी दुसरं कोणी व्यक्ती करणारी असेल तुमच्या मासिक धर्मामध्ये तर आवर्जून तिच्याकडून सेवा करून घ्या। जर तोही प्रश्न सुटणार नसेल तर तुम्ही घटस्थापना नाही केली तरीही चालेल। आता हे बघा, घटस्थापनेला महत्त्व आहेच, पण काही कारणास्तव तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही घटस्थापना नका करू। पण या 6 दिवसामध्ये मल्हार सप्तशतीचं वाचन आवर्जून करा। मल्हार सप्तशती ग्रंथ तुम्हाला कुठल्याही जवळच्या केंद्रामध्ये सहज उपलब्ध होईल। त्याचा एक पाठ आपल्याला दररोज न चुकता करायचा आहे। त्यामध्ये एकूण 1 ते 14 अध्याय आहेत, ते 14 आपल्याला वाचायचे आहे। ते वाचण्यासाठी साधारणतः नवीन सेवेकरांना 1 तास ते 1.5 तास लागतो। जुने असतील तर 1 तासामध्ये होऊन जातं। तर एवढा वेळ आपल्याला आपल्या कुलदेवासाठी काढायचा आहे, सेवा करायची आहे। त्यासोबतच आपल्याला देवघरामध्ये उद्या एक वस्तू ठेवायची आहे। आता मार्गशीर्ष महिन्यानिमित्त अनेक अशा वस्तू आहेत ज्या आपण देवघरामध्ये ठेवू शकतो। त्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। त्यापैकी एक आहे श्रीयंत्र, त्यानंतर कमळगड्ड्याची माळ, शंख, अन्नपूर्णा मातेची मूर्ती। तुमच्याकडे अजूनही नसेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही ती घेऊ शकतात आणि त्याची स्थापना आपल्या देवघरात करू शकतात।
तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची असेल, लक्ष्मी मातेचा एखादा शिक्का घ्यायचा असेल चांदीचा, तोही तुम्ही घेऊ शकता आणि त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता. या व्यतिरिक्त देवघरातील लागणारी कुठलीही गोष्ट जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात घेतली तर निश्चितच त्याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेली कवडी ही तुमच्या देवघरामध्ये नसेल तर तुम्ही घेऊ शकतात आणि आपल्या देवघरामध्ये तिची स्थापना करू शकतात. त्यानंतर कासव. आता कासव म्हटलं तर 2 प्रकारचे असतात. एक कासव पाण्यात ठेवायचा असतो आणि एक आपल्याला तांदळात ठेवायचा असतो. आता ज्या कासवाच्या मागे काही आकडे लिहिलेले असतात ना, ते आपल्याला तांदळात ठेवायचे असतात आणि ज्यांच्यावर आकडे लिहिलेले नसतात ते पाण्यात ठेवायचं असतं. जर कासव तुमच्या देवघरात नसेल तर ते देखील तुम्ही आवर्जून ठेवू शकतात. आता या ज्या वस्तू सांगितल्या आहेत तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यात कधीही ठेवू शकतात, पण आपल्याला उद्याच्याच दिवशी एक वस्तू ठेवायची आहे. उद्याच्या दिवशी का तर आजपासून आपल्या कुलदेवांची नवरात्र सुरू होत आहे, म्हणून आपल्याला आजच्या दिवशी ठेवायचं आहे. तुम्ही घटस्थापना करत नसाल तरी तुम्ही हे करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला ते खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. सुकलेली जी खोबऱ्याची वाटी असते ती घ्यायची आहे, नारळाची घ्यायची आहे. अशा पद्धतीने खोबऱ्याची वाटी व्यवस्थित घ्यायची आहे, तिला तडा गेलेला नको. अगदी स्वच्छ वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला भंडारा भरून ठेवायचा आहे. आता हा जो भंडारा म्हणजे काय तर हळद. तुम्ही जेजुरीला गेले असाल तर जेजुरी म्हटलं तर सगळीकडे हळद पडलेली तुम्हाला दिसेल, म्हणून आपण जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हणतो असतो. तर खंडोबाची हळद म्हणजे भंडारा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरून ठेवायचा आहे. आणि जर भंडारा घरामध्ये नसेल तर आपल्या मसाल्याच्या डब्यामधली जी हळद असते तीही तुम्हाला घ्यायची आहे, पण अगदी मसाल्याच्या डब्यातली घेऊ नका, कारण त्यात सगळं काही बाकी जे मसाले असतात ते पडलेले असतात. त्यामुळे अशी खरकटी हळद आपल्याला घ्यायची नाही. जर स्वच्छ नवीन पॅकेट तुम्ही आणू शकतात किंवा तुम्ही घरात भरून ठेवलेली हळद जी असेल त्यातली तुम्ही काढून घेऊ शकतात. अशा प्रकारे हळद तुम्हाला गच्च त्या वाटीमध्ये भरून घ्यायची आहे आणि ही जी वाटी आहे ती स्टीलच्या वाटीत ठेवायची आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवायची आहे. आपल्याला देवाचा जो टाक आहे, आपल्याकडे खंडोबाचा जो टाक असतो त्याच्यासमोर ठेवायचा आहे. आता ही हळद भरलेली खोबऱ्याची वाटी आपण भरून ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला एक बेलपत्र ठेवायचं आहे आणि तुम्ही एक वस्तू ठेवू शकतात. 11 ही ठेवू शकतात, 21 ही ठेवू शकतात, पण कमीत कमी एक बेलपत्र आपल्याला ठेवायचं आहे. आता हे बेलपत्र ठेवताना जे बेलपत्र असणार आहे ते चिरलेलं नसावं याची काळजी घ्यायची. स्वच्छ बेलपत्र घ्यायचं आहे, त्यावर डाग पडलेला किंवा चिरलेलं तुटलेलं नसावं. चांगलं पान आपल्याला घ्यायचं आहे, स्वच्छ छान असं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि हे बेलपत्र त्या हळदीवर ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला कुलदेवाला प्रार्थना करायची आहे. आमच्या घराची भरभराट होऊ दे, जे काही संकट आहे ते टळून जाऊ दे आणि तुझा आशीर्वाद आमच्यासोबत कायमस्वरूपी राहू दे. अशा प्रकारे तुमच्या मनाने तुम्हाला जे काही सांगायचं आहे, त्या अडचणी आहेत त्या सांगायच्या आणि अशा प्रकारे त्या खोबऱ्याची वाटी आणि त्या हळदीची स्थापना आपल्याला देवघरामध्ये करायची आहे. हे ठेवताना आपण देवघरामध्ये ठेवायचं आहे, पण जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं म्हणजे त्याला हात लागणार नाही. पण जर घटस्थापना करणार नसाल तर तुम्ही देवघरामध्ये ठेवलं तर ते सारखं हलवायचं नाही. आता तुम्ही ज्यांना देवांना आंघोळ वगैरे घालणार आहात तेव्हा तुम्ही ते काढू शकतात, पण पुन्हा एकदा ठेवल्यावर सारखं त्याला हात लावायचा नाही. शक्यतो हात लावणं टाळायचं. पण अगदीच तशी सोय होत नसेल तर फक्त पूजेपुरतं तुम्ही बाजूला ठेवू शकता. पण अशा पद्धतीने तुम्ही छोटासा हा उपाय करून बघा. निश्चितच आपल्या कुलदेवाचा, आपल्या खंडोबाचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला प्राप्त होईल, कारण खंडोबा आपले कुलदैवत आहेत आणि या दिवसामध्ये, या रात्रीमध्ये त्यांचा वारंवार वावर हा सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये असतो. त्यांच्या या दिवसामध्ये सूक्ष्म लहरी असतात, त्यामुळे ही त्यांची आवडती हळदीची सेवा आवर्जून करा. कारण आपल्या गुरुमाऊली नेहमी म्हणत असतात की जो खंडोबाची सेवा करत नाही त्याच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला म्हणून समजा. म्हणून आपल्याला खंडोबा महाराजांची सेवा ही करायची आहे. आता या हळदीचं आपण खोबऱ्याच्या वाटीचं काय करायचं तर आपल्या चंपाषष्ठीपर्यंत हे असंच ठेवायचं आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी आपण प्रत्येकजण तळी भरत असतो. आता तळी भरताना आपल्याला ही खोबऱ्याची वाटी काढून घ्यायची
आहे ती जी हळद आहे ती एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे. भंडारा म्हटलं, हळद म्हटलं तर आपल्याला देवघरामध्ये कायमच लागत असते आणि तीच हळद वापरू शकता. त्यात ही हळद जर दररोज आपण आपल्या कपाळी लावली, घरातील प्रत्येक सदस्यांनी लहान मुलापासून मोठ्यापर्यंत महिलांनी देखील आपल्या कपाळाला लावली तर एक प्रकारे खंडोबाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. नकारात्मकता आपल्याला साधा स्पर्शही करणार नाही. अशा प्रकारे त्या हळदीचा वापर करायचा. ते जे खोबरं असणार आहे ते आपण प्रसाद म्हणून खाऊ शकता. ते जे बेलपत्र असणार आहे ते तुम्ही निर्माल्यात टाकू शकता. आता जे या ठिकाणी ज्याच्या घरामध्ये देवाचे टाक नाही त्यांनी बऱ्याचदा असं होतं की आईवडील आपल्या गावाकडे असतात आणि आपली नोकरीनिमित्त दुसरीकडे आपण आलेले असतो. मग आपल्याकडे टाक नसतात, टाक आपल्या गावाकडे असतात. मग काय करायचं? काय तर हा उपाय अर्थात तुम्ही करायचा आहे. भलेही तुमच्याकडे खंडोबाचा टाक नसेल पण तुमच्या घरी तर आहे ना, मग त्या खंडोबाच्या नावाने तुम्ही तुमच्या जिथे कुठे राहत असाल तिथे असा उपाय करू शकतात. आवर्जून हा उपाय करून बघा. त्यासोबतच फक्त उपाय करू नका तर उपायासोबत सेवा देखील मल्हार सप्तशतीचं वाचन करा आणि अशा पद्धतीने खंडोबाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. नक्कीच खंडोबा महाराजांचा आशीर्वाद जर आपल्यावर राहिला तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. कारण ज्या मुलांच्या डोक्यावर पाठीवर बापाचा हात असतो, साथ असते, त्या मुलांना आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. हे वाक्य लक्षात ठेवा. तर मैत्रिणींनो, ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.